मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त राहा, स्वस्थ राहा। मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर आम्ही आलो होतो कोकणामध्ये। तर हा आहे दापोली बीच। तर सकाळी आम्ही दापोली बीचवर गेलेलो होतो। साधारणतः 7:30 पावणे 8 झालेले असतील। तर पाहू शकता तुम्ही किती छान मस्त सुंदर असं वातावरण होतं सकाळी। आणि जे आहे ना इथे भरती येऊन गेलेली होती रात्री, त्यामुळे जे आहे ना सगळीकडे ओढलं ओढलं दिसत होतं सगळे। समुद्रावर असंच असतं की रात्रीचे पाण्याचा वेग वाढलेला असतो, त्यामुळे रात्रीचं जे आहे ना पाणी किनाऱ्याजवळ आलेलं असतं, त्यामुळे जे आहे ना सर्वत्र तुम्हाला ओढलं दिसत होतं। तर हा जो आहे दापोली बीच आहे आणि इथूनच जवळ जे आहे ना समोरच जे दिसतंय ना ते हरणी बंदर आहे। कालच्या भागामध्ये तुम्ही पाहिलं होतं की आम्ही हरणी बंदरवर गेलेलो होतो मासे आणण्यासाठी। तर हरणी बंदर स्पेशली माशांसाठी फेमस आहे। हरणी बंदरावर खूप मोठा माशांचा लिलाव असतो आणि हा लिलाव रोज असतो, त्यामुळे जर तुम्ही दापोलीला कधी गेले तर तिथं तुम्ही किलोवर किंवा वाट्यावर मासे घेऊ शकता आणि ते मासे तुम्ही बनवायला देऊ शकता। तर छानसं असं मस्त वातावरण होतं सकाळी, छान असं फ्रेश वाटत होतं। छानशा अशा लाटा दिसत होत्या आणि जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला जो आहे ना समुद्र किनारा दिसत होता। आणि इथे आम्ही ज्या बीचवर होतो तिथे खूपच कमी गर्दी होती, त्यामुळे जे आहे ना आम्हाला खूप छानसं असं एन्जॉय करता आलं, मुलांनाही खेळता आलं। तर मुलं जे आहे ना सगळ्यात आधी गेल्या मुलांनी जे आहे ना त्यांचे जे आहे इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे काही खेळणे आणलेले होते ते काढली आणि त्यांनी जे आहे ना किल्ला बनवायचा प्रयत्न चाललेला होता। शार्वीचा, शिवांशचा आणि ओवीचा तिघांचा मिळून किल्ला बनवण्याचा प्रयत्न चाललेला होता। तर छान अशी मुलं सगळीजण तिघंजण खेळत होती। अर्णवही होता परंतु तो पाण्यात गेलेला होता। आणि हे पहा, शिवांशने जे आहे ना सगळ्यात आधी सुरुवात केली किल्ला बनवण्यासाठी, त्याला तर काही जमलं नाही। लेट्स सी, मुलांना नेक्स्ट टाईम मुलं चांगलं करतील। तर इथं छानसं असं मुलांना मस्त वाटत होतं। रोजच्या आपल्या शहरातल्या धकाधकीच्या जीवनातून जे आहे असा मुलांना आपला एकांत वेळ मिळावा, छानसा असं निसर्गाचा आनंद घेता यावा म्हणून जे आहे ना असं आपण मुलांना कधीतरी घेऊन फिरायला म्हणा किंवा बाहेर आउटिंगला मुलांना आणलंच पाहिजे। त्याच्यामुळं मुलं जे आहे ना छान असं फ्रेश होतात, त्यांनाही छान असं वाटतं। कधीतरी मुलांनाही रोजच्या अभ्यासातून, धकाधकीच्या जीवनातून आणि आपल्यालाही धकाधकीच्या जीवनातून जे आहे ना आपण असं बाहेर आलं पाहिजे, जेणेकरून आपणही छानसं असं मस्त मनसोक्त आयुष्य जगू शकतो, निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो। जो आपला स्ट्रेस आहे, ताण आहे, तणाव आहे तो दूर करण्यासाठी आपण जे आहे ना असं 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा तरी का होईना अशा लांब ट्रिपला एकदा तरी आलं पाहिजे, किंवा 2 दिवसाच्या, नाही जास्त दिवसात आलं तर 1-2 दिवसाच्या ट्रिपला तरी तुम्ही यावं। आणि कोकण म्हणजे एवढं सुंदर आहे, जणू देवाने दिलेली देणगीच आहे निसर्गाला। एवढं सुंदर कोकण आहे, प्रत्येक सीझनमध्ये म्हणजे कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही या तेवढंच तुम्हाला निसर्ग जे आहे भरभरून देत असतो। कोकणामध्ये जे आहे ना तुम्ही या, नेहमी तुम्हाला शंख, शिंपले, वाळू, त्याचप्रमाणे जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये आले तर काजू, आंबे आणि जे काही आहे उन्हाळी रानमेवा तो मिळतोच। आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर नॉनव्हेज खात असेल तर कोकणामध्ये मासे खूप छान मिळतात। शिवांश, शार्वीनेही खूप एन्जॉय केलं, परंतु त्यांचा काही व्हिडिओ मी तो अपलोड करत नाही, कारण परत जे आहे यूट्यूबवर चाइल्ड सेफ्टी पॉलिसीचा इश्यू होतो, त्यामुळे जे आहे ना व्हिडिओ डिलीट होण्याचे खूप चान्सेस असतात आणि स्ट्राईकही लागू शकतो। त्यामुळे जे आहे तर त्यांचा जास्त काही व्हिडिओ मी एडिट करत नाही आहे, म्हणजे टाकत नाही आहे, कारण लहान मुलांचे जे आहे ना सेफ्टीच्या भरपूर पॉलिसीज आहेत। जर लहान मुलं असं बीचवर एकटी खेळताना दिसली तर मे बी इश्यू होऊ शकतो। सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, सगळेजण होते पण सगळ्यांचा व्हिडिओ नाही आहे ह्याच्यामध्ये, परंतु जे आहे ना सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि एवढं छान मस्त समुद्र पाहून मुलांनाही खूप आनंद झाला होता। भरपूर एन्जॉय करून भरपूर सारे फोटो आणि रील्स काढल्यानंतर आम्ही आमच्या जे आहे होमस्टेवर आलेलो होतो। आंघोळ वगैरे केली, नाश्ता केला। नाश्त्यामध्ये ते पोहे आणि मोदक होते, ते मोदक आम्ही आधीच त्यांना बनवायला सांगितलेले होते। आवरल्यानंतर जे आहे ना थोडासा टाईम होता म्हणून मुलं जे आहे ना इथं खेळत होती। तर हा आहे होमस्टे, आम्ही जिथं राहिलेलो होतो तो मैत्रीय कट्टा होमस्टे दापोलीमध्ये आहे। तर पहा किती छान असं सुंदर असं क्लायमेट आहे इथं जे आहे ना त्यांनी भरपूर अशी नारळाची झाडे लावलेली आहेत। आणि हा जो होमस्टे आहे इथून जो बीच आहे तो वॉकिंग डिस्टन्सनेच आहे। पहा इथं मागच बीच दिसतोय तुम्हाला, फक्त आपल्याला इथून जे आहे ना वॉकिंगने जायचं आहे। थोडंसं 100-200 मीटर चालत गेलं की लगेचच तुमचा बीच आहे आणि एवढं सुंदर वाटतं ना इथे,
छान असं होतं, ऊनही काहीच नव्हतं. बीचवरून आम्ही आलेलो होतो 11 तरी वाजले असेल, पण ऊन वगैरे काही नव्हतं. मुलांनीही खूप एन्जॉय केलं, आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. तर असा हा आमचा ट्रिपचा डे 2 होता, म्हणजे दुसरा दिवस. हाही आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. छान वाटत होतं एकदम. हा होमस्टे जरी साधा घरगुती असला तरी सर्व सुखसुविधा होत्या आणि जेवणही चांगलं होतं, उत्तम होतं. तर अशा प्रकारे जे आहे ना, मग छानसे असे फोटो काढले आम्ही सकाळी आणि आमचा परतीचा प्रवास सुरू केला. तर साधारणतः मला आवरता करता नाश्ता वगैरे करून निघता करता 1 ते 1:30 वाजलेला होता. तर ज्या रस्त्याने काल आम्ही आलेलो होतो त्याच रस्त्याने आम्ही परत आज चाललेलो आहोत. तर आम्ही इतक्या लवकर का निघालो, तर त्याचं कारण म्हणजे मुलं खूप त्रास देत होती आणि बीच जवळच होता. त्यामुळं शार्वी जी आहे ना, सारखं बीचकडे जायचं म्हणत होती. त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की ठीक आहे, 1 दिवस राहिलो, एन्जॉय केलं, खूप झालं. आता आम्ही दुसऱ्या दिवशी जे आहे रिटर्न निघालेलो होतो. हा असा आमचा परतीचा प्रवास चालू झाला. 1:30 वाजताच्या आसपास आम्ही निघालेलो होतो. आणि हे पहा, हे आहे बॅकवॉटर, म्हणजे समुद्राचं जे समुद्राला नदी जिथं मिळते ते आहे इथं. इथूनच एक जवळ एक नदी आहे, ती इथं समुद्राला येऊन मिळते. तर खूप छान सुंदर परिसर आहे दापोलीचा. बीचही छान आहे, तुम्ही पाहिलंच की किती क्लीन वॉटर आहे बीचचं. त्यानंतर जे आहे ना, दुपारी 3:30च्या आसपास आम्ही इथं आलेलो होतो गोमंतक रिसॉर्टमध्ये, गोमंतक हॉटेलमध्ये दुपारचं जेवण करण्यासाठी. ऑलरेडी आम्हाला 3:30 वाजले होते आणि इथं एंट्रन्सलाच किती छान पहा गणेशाची मूर्ती होती. तर शार्वीला खूप आवडली आणि तिथे ती देवजय बाप्पासोबत काहीतरी बोलत होती, देवाच्या पाया वगैरे पडली आणि आम्ही इथं जरा छानसं असं जेवण केलं. इथला जो ॲम्बियन्स आहे हॉटेलचा खूप सुंदर आहे, म्हणजे एकदम पूर्ण जे आहे दगडी चिरामधलं बांधकाम आहे आणि इथं खूप छान असं फोटोजेनिक प्लेस आहे. ही फोटो छानसं काढू शकता. हे पहा, इथे जे आहे ना, हा जो रस्ता आहे तो वॉशरूमचा आहे. वॉशरूमही इतकं सुंदर आहे आणि वॉशरूमला इतकं छान असं डेकोरेट केलेलं आहे, पूर्ण हिरवळीने सजवलेलं आहे पूर्ण हॉटेल. छान वाटत होतं, एवढं रखरखतं ऊन होतो तरी पण इथे जे आहे ना, परिसर खूप जो छान होता, हिरवळ होती पूर्ण. छान आहे हे. तर तुम्हीही दापोलीला जात असाल कधी तर ह्या हॉटेलला नक्की भेट द्या. रेट पण रिजनेबल आहे, असं नाही की खूप रेट कॉस्टली आहेत. तर पहा, इथला फूड मेनू, हा इथला फूड मेनू, गोमंतक फॅमिली रिसॉर्ट असं नाव आहे. आणि नॉर्मल जे आपले रेट असतात आपल्या ठिकाणी, म्हणजे आपण इतर ठिकाणी जेवतो तेच. स्टार्टरमध्ये ही 220 240 रुपये स्टार्टर, व्हेज नॉन व्हेजमध्ये 260 रुपयेपर्यंत जे आहे स्टार्टर होतं. त्याचप्रमाणे जे आहे रोटी वगैरे तीही 25-30 रुपये, म्हणजे जास्त काही महाग नव्हतं. छान होतं एकदम एकंदरीत. आम्हाला तर खूप आवडलं इथलं जेवण आणि एकदम टेस्टी होतं. आणि इथं एकदम थंडगार वातावरण होतं पूर्ण. जे आहे इथे AC लावलेले होतं, त्यामुळे छान वाटत होतं. तर असं हे गोमंतक हॉटेल मी नक्की सांगेल तुम्हाला की इथं तुम्ही नक्की भेट द्या. तर पहा, असा पूर्ण सराउंडिंग आहे याचा आणि खूप फ्रेश वाटत होतं इथं. एकदम रखरखत्या उन्हामध्ये असं छानसं असं चिल्ड वातावरण इथं होतं आणि जेवणही छान होतं. पाही आम्ही जेवण मागवलेलं होतं. तर अशा प्रकारे सगळ्यांनी छानसं असं जेवण केलं. त्याच्यानंतर जे आहे ना, पुढचा प्रवास सुरू केला आणि साधारणतः रात्री जे आहे 8:30 ते 9च्या आसपास आम्ही जे आहे पिंपरीमध्ये पोचलो, म्हणजे पुण्यात पोचलो. पुण्यात तर आम्ही लवकरच पोचलो होतो, परंतु आम्हाला घरी येता करता 9 वाजलेले होते, 9:30 वाजले. तर असा हा छानसा आमचा प्रवास झाला. असा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सही नक्की करा. आणि इथं सगळे शेवटी मी पूर्ण ट्रिपचे फोटो ॲड केलेले आहेत, तेही नक्की पहा. मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. असंच आपल्या चॅनलवर प्रेम असू द्यात. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. बाय बाय.